नमस्कार, मी आहे जयश्री. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर आज आई बनवते आहे ज्वारीचे बिबडे, ज्वारी आणि गहूचे बिबडे. तर ते तुमच्यासोबत मी आज शेअर करते. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हो, तुम्हाला तर मी आधी सांगितलंच की आज आई ज्वारी आणि गव्हाचे बिबडे बनवते. तर तुम्हाला असे छान छान मी गावाकडचे डेली व्लॉग शेअर करते. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटतंय. तर गावाकडे असंच आता आम्ही आल्यानंतर आई काकू असे दोघं पण मिळून काय थोडं थोडं बनवत असतात. कारण हे जे सगळे पापड बिबडे किंवा जे काही कुरडई पापड हे जे करतात ते मार्च एंडिंगपासून तर एप्रिलपर्यंत करून घेतात. कारण मे महिन्यामध्ये पाऊस असतो आणि त्यानंतर आभाळ असं कधीतरी चालू असतं. तर आता मला त्याचा खरंच अनुभव येतोय. रोज आभाळ तर येतच आहे आणि पावसाचे थेंब सुद्धा येतात. मीठ त्याच्यानंतर हे बघा, ज्वारीच्या रवणामध्ये मसाला कालवलाय. मसाल्यात होतं धने, जिरा आणि लसूण आणि तिखट. हो, एक मिनिट हा. हे बघा, आता हे रवण आहे ते यामध्ये घालतोय. हे बघ असं. आता हे कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचंय. दोन शेराचं मावतं काही या भांड्यात. तर बघा, ज्ञानेश सुद्धा इथं बघा कसं खेळायला लागलाय. ज्ञानेश, काय बनवलं बाळा तू? शाप बनवला, पतंग. आण रे बेटा. हे बघा किती छान केलंय. काय छान केलंय? हे बघा. ज्ञानेशला आवडतं का ते? आई पण अंदाजे पाणी किती टाकलं होतं याच्यात? छोट 1-2 बैगुन पाणी टाकलं होतं. मी टाकते. हे बघा, आता गव्हाचं चीक टाकते आणि ज्वारीचं सुद्धा आहे. असं टाकल्यामुळे चिकाच्या गाठी नाही होत, है ना मम्मी? आता बघा, जसं लागेल तसं पाणी घालायचं यामध्ये. मम्मी, हम्म. मला पण दाखव. बर, ठीक आहे. काय बनवलं? काय? हे बघा, असे मोठे मोठे दगड राहतात. त्याला दोन असं घरी घेऊन जायचं, कलर करायचं, स्कूल मध्ये घेऊन जायचं. हे बघा दगड. हाय, तुम्हाला सांगितलं. बघा, आता बऱ्यापैकी घट्ट होतोय. आता याला कंटिन्यू असंच हलवत राहायचं असतं. हे बघा, आता 8 वाजले. तर 8 वाजेशी बघा सगळे कामं झाली. फक्त कपडे मशीनला लागले आणि सगळे वाट पाहत आहे घाटाची. हे बघा, हे बसले इथं मंडळी. ज्ञानेश, भूमी पण आहे आणि इथं बघा, इथं काय घाटा बनवत आहे आई आणि काकू. चला या मग घाटा खायला. कोण कोण घाटा खाता नक्की मला कमेंटमध्ये सांगा. घाटा खाता म्हणजे कोणाकोणाकडे अशी रेसिपी बनवून खातात, कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं बनवलं जातं.
त्यांची आम्ही गंमत ना चालू असे पप्प्या घेत होतो तो आमच्या दोघींना सगळं येडे. हे पहा 10 ते 15 मिनिटासाठी याला होऊ द्यायचंय झाकण ठेवून. आजी हे का? हे बघा आता शिजतंय. अशा प्रकारे हे फुफुले आले का मग घाटा तयार होतो. हे बघा याचा कलर पण बदलतोय ना मम्मी आता. कलर बदलला ना त्याचा. हे बघा चमकतोय ना आता. बघा आता टाकत आहे. काय असतं आई याच्यामध्ये? शोपा जिरं तीळ असं टाकतं आता. शोपा जिरा आणि तीळ. झालाय आता आता होऊन झालाय. याच्याने एकदम भारी टेस्ट लागते. भाग आहे ते पाय येत आहे. शांत बस वय आता. चला घट्ट तयार झालाय मस्त ज्वारीचा. हे बघ आता जा. मैं भी फेमस हो रही हूँ देखो. आई ते येईल का ज्योती काकू ते तेव्हा निंबोऱ्याची बाईची लेक नाही का तिच्या घराची शांती आता वास्तू शांती. पुढे पुढे गेला नाही बरं करायचं. माझ्या घरात मी का हां हां माझ्या मोठ्या घरी हां. वास्तू शांती. कोण आहे तुझी? तिची नाक आहे म्हटलं नाही बरं करायची. तिची आई तर निंबोऱ्याची जाई ना. हो काही नाही बरं. घर मोठं घर बांधायचं ना वरती 2 भाड्याला दिलं आहे. पुण्या दे. हो खाली पार्किंग आहे. त्याचं पाणी कमी लावं माय. 2 BHK आहे. सर्व व्यवस्था केली. आता घराची वास्तू शांती करते. मोठी वास्तू शांती घरी आहे ना.